कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कोकाटेंच्या शिक्षेची प्रत अद्याप माझ्याकडे आली नाही. सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल. विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी, सुनील केदारांवर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल. विधानसभा अध्यक्ष खोटच बोलत आल्यात. आता कोकाटेंच्या बाबतीतही राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, राऊतांची टीका. तर राऊतांचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही, नार्वेकरांचं प्रत्युत्तर. पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळी, सरनाईक यांचं वक्तव्य. आणि महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान. उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र दंगेकरांची कबुली. माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र दंगेकरांचं स्पष्टीकरण. रवींद्र दंगेकरांच्या मफलरवर धनुष्यबाण आणा तर आवडेल. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेशिवाय पर्याय नाही, असं दंगेकरांना निमंत्रण दिलं. मंत्री उदय सामंतांची माहिती. रवींद्र दंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत. व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं दंगेकरांकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काँग्रेसला धक्का. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत. मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू. राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित. आंदोलनासह पुढील दिशा ठरवली जाणार. अनिश्चित काळासाठी कर्नाटक महाराष्ट्र एसटी बस सेवा रद्द. महाराष्ट्रातील एसटी चालकावर कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद. सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही. शिंदेंना अटकेची भीती होती म्हणून ते कधी बेळगावला गेले नाही, राऊतांची टीका. एकनाथ शिंदे 40 दिवस तुरुंगात राहिलेत. संजय राऊतांना सीमावाद माहीत नाही. शिंदेंवरील टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार. तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. महिला आयोग सदस्याविना महायुतीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी. महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता. जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळाला नाही. महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त. महिलांच्या हत्येची प्रकरणं त्यांना दिसली नाहीत. असा आयोग बरखास्त करा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. कोस्टल रोडवरील पॅचवर्कमुळे मुंबई पालिकेवर टीकेची झोड. पालिकेकडून कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पालिकेला जाग. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक सुरू. ठाणे कल्याण जलद मार्ग. हार्बरच्या वाशी गिरूळ दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान 5 तासांचा जम्बो ब्लॉक. पुणे पालिका परिसरात जीबीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद. शहरातील एकूण रुग्णसंख्या 215 वर. खबरदारी म्हणून महापालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजपासून पावसाचा इशारा. होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला. राज्यातील कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. राज्यभरात क्रिकेटप्रेमींचा मोठा उत्साह. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ जिंकण्यासाठी रत्नागिरीत क्रिकेटप्रेमींकडून कोकण भाषेतून गाऱ्हाणं, तर नागपुरात होमहवन आणि पूजा. तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना. 8 मजूर अडकले. एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. भारतीय अभियांत्रिकी सेना बचाव कार्यात सामील. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच. काही महिन्यात सुमारे 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. ठाण्यातील चितळसरमध्ये सर्वाधिक 1173 घरांचा समावेश.
प्रयागराजमधील महाकुंभात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान. महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सुरक्षा आणि व्यवस्थेचा आढावा घेणार. Cancer Healer Center, a new beginning.